एक माझं आता एका टायमाला 150 लिटर दूध आहे. दोघी टाइम मिळून 300 लिटर आहे माझं. महिन्याला सरासरी 3 लाख रुपयेपर्यंत पेमेंट बसत होतं माझं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी अमित राज, तुमचे मित्र. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण येऊन गेले जळगाव जिल्ह्यात पारवा तालुक्यात हानोदखेडा गावात. आता आपण आहे अविनाश दादा कारे आणि अविनाश दादा त्यांचं परिचय जर आपण सांगायला गेले ते एक पशु चिकित्सक आहे. आणि माझं नाव अविनाश राजेंद्र पाटील, राहणार हनुमानखेडा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. दादा इथे किती एकर जमीन आहे? ही 1 एकर आहे. 1 एकर जमीनभर पूर्ण गावडी म्हशी आणि गाई, म्हशी नाही, गाई, कुक्कुटपालन आणि बकरी पालन. अच्छा. तर डॉक्टर साहेब, आपल्याला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे आयडिया कसं काय आलेले आहे? ही आपली 2011 मध्ये मी नाशिकला होतो. नाशिकहून जेव्हा घरी आलो तेव्हा कुठलंही काम करण्याचे काही हे नव्हतं. तेव्हा आपल्या घरची एक गाय होती. ती एक गायवरून आपण एवढं मोठं उभं केलेलं आहे. याच्यात सर्वात मोलाचं श्रेय म्हटलं म्हणजे आईवडिलांचं आहे. अच्छा. आणि आज तुमच्याकडे किती गाय आहे इथे? आता माझ्याकडे दूध देणाऱ्या 30 गायी आहेत आणि कालवड माझ्याकडे आता 25 आहे. अच्छा. सरासरी आपण प्रत्येकला मनमा एक गणित येतील. तुम्हाला महिन्याला किती रुपया कमाई होत असेल आणि किती रुपया खर्च येत असेल आणि किती लिटर दूध वगैरे येत असेल, अनुमानिक एक तुम्ही सांगू शकता का? एक माझं आता एका टायमाला 150 लिटर दूध आहे. दोघी टाइम मिळून 300 लिटर आहे माझं. महिन्याला सरासरी 3 लाख रुपयेपर्यंत पेमेंट बसत होतं माझं, जेव्हा 35-36 भाव होता तेव्हा. अच्छा. आता काहीतरी कमी बसत असेल. अच्छा. तर याच्यामध्ये मला तेव्हा जेव्हा 36चा भाव होता तेव्हा कमीत कमी महिन्याला 1.5 लाख रुपये नफा आरामशीर राहायचा. 3 लाख रुपयामध्ये 1.5 लाख रुपये पूर्ण खर्च, मेंटेनन्स आणि 1.5 लाख रुपये नफा. करणं बाजूला स्पेशल कोंबडीसाठी वगैरे काय केले? नाही, कोंबडी पालन सर्वीकडे. मोकडी कोंबडी मी पूर्ण 1 एकरला कंपाऊंड मारलेलं आहे. त्यात मला अंड्यांचं उत्पादन भेटतं. रोजचं माझं 50 ते 60 अंड 12 रुपये प्रमाणे विकले जातात घरी बसून. अच्छा. हां. किती कोंबडी आहे तुमच्या? काय बदक वगैरे? 700-800 कोंबडी आणि बदक 15-20. अच्छा. तो त्याचं थोडं गणित आपल्याला जर शेतकरी बांधवपणाला नाही, त्याचं काय गणित नाही. त्याचं साधा आणि सरळ आहे. नो मेंटेनन्स आहे त्याला. पूर्ण खताचं मिश्रण वगैरे करून टाकतात ते. काही गाईंवर गोचडी वगैरे होत नाही. आणि इकडनं तिकडनं तांदूळची चुरी आणून टाकून द्यायची. त्या तांदूळच्या चुरीवर अंडे चालतात. बरोबर. टोटल तुम्ही इथे इन्व्हेस्ट किती रुपये केले ते थोडा? इन्व्हेस्ट आपण वन टाइम केलेलं नाही. अच्छा. आपण हळूहळू उभं करत केलेलं आहे. पहिले आपल्याकडे एक गाय होती. एका गायावरून दुसरी गाय घेतली. काही घरच्या कालवडी तयार करत गेलो. घरच्या वासऱ्या तयार झाल्यामुळे मला विकत आणायचं काम नाही आता गाई. मी यूट्यूबला पाहून 40 बाय लांबी आणि 12 फूट रुंदी असं खड्ड केलेलं आहे. 3 फूट खोल. याच्यामध्ये मी शेततळ्याचा 500 मायक्रॉनचा कागद टाकलेला आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मेगा स्वीट ॲडव्हान्टाचं ज्वारीचं कुट्टी करून दाबलेली. अच्छा. त्याच्याबद्दल शेतकरीचा काय फायदा आहे दादा? याच्यापासून दूध वाढीमध्ये प्रमाण भरपूर वाढतं. अच्छा. दूध वाढतं भरपूर. अच्छा. आणि जनावराला कमी लागतं. ढेप वगैरे, सुगरा, चारा कमी लागतो सर्व. चारा हिरवी राहतील का? हो, चारा पण हिरवी राहतील. हिरवा राहतो, सकस बनतो. अच्छा. आणि ते बाजूला जे तुम्ही ठेवले ते काय आहे नेमकं? हां, ती गोणी पद्धत आहे. ही खड्डा पद्धत आहे. अच्छा. ते बॅगेत भरलेलं आहे. सुरुवातीला मला अनुभव नसल्यामुळे मी बॅगेत भरला होता. अच्छा. ही 5 टनची बॅग आहे. पाहू शकतो. हो. हे 5 टनचे बॅग आहे. सुरुवातीला त्यांचे पण अनुभव नाही होता, पण जसं जसं माणूसचं एक नॉलेज भेटते तसं प्रमाणे पद्धती वगैरे चेंज होते. हे 45 दिवसानंतर ओपन करावं लागतं. तुम्ही वर्षभर किंवा 1.5 वर्षभर वापरू शकता. अच्छा. आधुनिक पद्धतीने मछली पालन, तो आपण त्याच्याबद्दल पण आपला डॉक्टर साहेब कडून 2 शब्द माहिती घेऊ. तो आपण मराठीमध्ये आपण शेततळा मानतो डॉक्टर साहेब. शेततळा. शेततळा किती? 25 बाय 25. 25 बाय 25 आहे. आणि तुम्ही कधीपासून तुम्हाला आयडिया आले जे पशुपालन पण करू या शेवेत मछली पालन, आणि याचं प्रॉफिट काय? प्रॉफिट काय आहे? 2017 याच्यात प्रॉफिट एक पहिल्या वर्षी झाला तर मत्स्यपालन केलं होतं पहिल्या वर्षी. अच्छा. पहिल्या वर्षी झालं होतं 40-50 हजारचं असं. पण त्यानंतर काही टाकलेलं नाही. पण आता पण आहे. अजून काही विकल्याचं काही ठरवलेलं नाही. अच्छा. जर एखादी शेतकरीने जर ठरवलं जे आपण करायचं शेतात आपल्याला काय, त्यांचं तुम्ही काय सांगणार? मत्स्यपालनाला भरपूर काळजी घ्यावी लागते. याचा सर्वात बेनिफिट मला जमिनीसाठी होतोय, कारण की माझ्याकडे पाण्याची कमतरता भरपूर आहे त्याच्यामुळे. बरोबर. 3 वर्षापासून पाणी भरपूर होतं, पण यावर्षी थोडा दुष्काळ पडल्यामुळे यावर्षी भरपूर मदत होणार आहे शेततळ्याची. अच्छा. आणि त्याच्या बाजूला तुम्ही हे जे हिरवी चारा वगैरे टाकले ते? हा, हे सुपर नेपियर आहे. शेततळ्यावरच भरतो आपण. तो ऊस आहे आणि तिकडे ते मेगा स्वीट याची ज्वारी ॲडव्हान्टाची. इथे
दूध काढणं चालू आहे. हां सरासरी किती टाइम लागते एक गावडीचं दूध काढायला? 2 ते 2.5 मिनिट. 2 ते 2.5 मिनिट मग काढलं जातं. तो 2 ठिकाणी मशीन चालू आहे. तो इकडे ऑटोमॅटिक चालू आहे. तिथे ते दादा थांबला होता.